जैसी कपिल मागे की पहली गेंद डाली जाएंगे हम 3 बजने के लिए सिर्फ 1 मिनट म्हणजे 3 बजे पहली गेंद डाली जाएंगी कपिल मागी की। खेल की शुरुआत 2 ओपनर्स बीच मैदान पर एबी पाटिल और उनके साथ आतिश। पहले ओवर के लिए माइक्रोफोन पर आते हुए मराठी की एक बुलंद आवाज वॉइस ऑफ भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट गायकवाड सर। धन्यवाद आदित्य। SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा यूट्यूबवरती आनंद पाहतोय। दरम्यान पहिला चेंडू कपिल सामोरा जातोय, अतिशय सुरेख देखणा प्रहार काऊ गौरवण्याच्या क्षेत्रात षटकारानं स्वागत केलं जातोय। कपिल मागेच्या गोलंदाजीवरती प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद डीजे। क्या शॉट खेला एबी पाटिल ने, जैसी गेंद बल्ले से निकली थी अब चिंताएं बढ़ती भी पहली गेंद पर गायकवाड सर इसके सापे के लिए। नक्कीच पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, अतिशय सुंदर अक्षय पाटील वेरकावून देतोय। काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये दूर दूर जाणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती षटकार, वेल बिगिन इज अ हाफ डन अशी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे। चांगला प्रारंभ म्हणजे अर्ध काम होण्यासारखं, आणि या ठिकाणी अर्ध काम पूर्ण करणारे काम केलं ते अक्षय पाटील यांच्याकडनं अक्षय। दरम्यान कपिल मागे गोलंदाजी सज्ज, नक्कीच आणखी एक दणदणीत प्रहार, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक या ठिकाणी पोहोचला होता, परंतु झेल मात्र हातातून सुटतोय बाहुबलीच्या आणि 2 धावा बहाल होत आहेत। 8 धावा धाव फलकावरती। आदित्य ज्या पद्धतीने प्रहार केला जातोय, जणू काही एक मनसुबे मनामध्ये बनवलेले आहेत आई गावदेवीने, आणि त्या पद्धतीने त्यांच्या मुख्य गोलंदाजीवरती या ठिकाणी हल्ला बोल केला जातोय। बिल्कुल कमर तोड़ बल्लेबाजी होती भी गावदेवी सापे की स्टेप में चूकते हुए मना किया था ऊपर गेंद करने के लिए मोहन सालवी ने कपिल मागे को। मैंडेटरी पावर प्ले का खेल चलता हुआ, पावर प्ले की खेल में पावरफुल बैटिंग एबी की स्मरताबा निशाना चूकता हुआ, हालांकि विकेटों को निशाना बनाता गेंदबाज कपिल मागे ने, लेकिन वाइड 1+1 का इशारा था। 2 रन के साथ रन संख्या 2 अंकों में प्रवेश करती भी 10 बिना किसी नुकसान पर। गायकवाड सर लेग स्टंप को जरूर निशाना बना था कपिल मागे ने। नक्कीच अतिशय सुरेख चेंडू होता, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात अपेक्षित ठरतोय। यष्ट्या दाखवल्या होत्या फलंदाजानं, डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पडल्यामुळे हा चेंडू वाईड घोषित केला जातोय आणि या चेंडूवर अतिरिक्त 1 धाव पळून पूर्ण केली जाते। अशा पद्धतीनं 10 धावा धाव फलकावरती झळकल्या जात आहेत। दरम्यान कपिल मागे गोलंदाजी करेल, सामोरा जाईल फलंदाज आतिश। नक्की सुरेख चेंडू, तेवढा सुंदर प्रहार आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात झेल टिपलातोय। आतिश पाटीलची खेळी संपुष्टात येते। सुरेख चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न झाला। थोडंसं शॉर्टमध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर जे समतोल साधायला पाहिजे त्याच्यात अपयशी ठरला आतिश, आणि त्याचा परिणाम असा पाहायला मिळतोय। एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुरेख झेल टिपला, तो पहिला झटका, पहिला फटका 10 धावांवरती आई गावदेवी सापे संघाला। दरम्यान सचिन प्रविष्ट होतोय, अक्षय पाटिल तो हाथ टूट पड़े, मानो कि उत्तराखंड का कहर टूट पड़ा है, इस तरह से बल्लेबाजी हो रही है। खूपच सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षय पाटील, एबी पाटील यांच्याकडनं। कपिल मागे गोलंदाजीसाठी सज्ज, सामोरा जाईल एबी म्हणजेच अक्षय पाटील। नक्की आणखी एक प्रहार मिड विकेटच्या क्षेत्रात, गगनभेदी षटकार। अब नितिन मागे के लिए भी चिंताएं बढ़ती भी, जो 12वें खिलाड़ी है। एक खेल चलता हुआ और अभी भी रन संख्या देखा जाए तो गायकवाड पर 16 रन गंवाने के बाद ऐसा लग रहा है कि अक्षय पाटिल डगआउट से सेट होकर आकर बल्लेबाजी कर रहे। जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय, एक हल्ला बोल करणारी ही फलंदाजी, एका पाठोपाठ एक षटकार चौकार त्याने जोडलेले आहेत आपल्या खेळीमध्ये। आतापर्यंत 2 षटकार साकारणारा अक्षय पाटील, नक्कीच यूट्यूबवरची ही खेळी वारंवार त्याच्या लक्षात राहील
अप्रतिम फलंदाजी, पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ, 16 धावा धावफलकावरती. SKच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. 12वा खेळाडूच्या तोंडावरती चिंता आपल्याला स्पष्टपणे दिसते. तर आई गावदेवी संघाचा 12वा खेळाडू हा हसतो आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वातावरण कशा पद्धतीने बदलतोय बघा. पाठीराख्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडीशी चिंता. SKच्या दरम्यान पुढचा चेंडू, राऊंड विकेट गोलंदाजी केली जाते. आता मात्र पुन्हाच्या फुलटॉस चेंडू आणि मिड विकेटच्या क्षेत्रात आणखी एक षटकार आणि या षटकार जोरावरती धाव बदलली, धाव झळकता आहेत. 1 बाद 22. दिन में तारे नजर आते हुए कपिल माघे को अब माघे को पीछे भेजाए। जिस तरह से बल्लेबाजी हो रही है अक्षय पाटिल और साथ में सचिन, सभी गेंदें अक्षय पाटिल ने खेली। एक गेंद सिर्फ आतिश खेले थे जिसपे उन्होंने विकेट फेंक दिया था अपना। एक ओवर की समाप्ति के बाद 3, अभी भी एक गेंद शेष है। 3 सिक्सर के साथ 20 रनों पर नॉट आउट बल्लेबाजी करते हुए अक्षय पाटिल और टीम का स्कोर 22 रन। मिस टाइमिंग गेंद के नीचे सोनू, लेकिन गेंद पहले ही टिप्पा खाती भी। शॉट मिड ऑफ पर उठाते हुए 1 रन के लिए। एक ओवर की समाप्ति के बाद 23 रन, बहुत गजब की शुरुआत आई गावदेवी सापे की। नक्कीच धाव बलकावरती 23 धावा झळकतात, त्यातील वैयक्तिक 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय पाटील यांच्या बॅटमधून निघालेले आहेत. गोठामध्ये अस्वस्थता SKच्या दरम्यान दुसरं षटक त्वरित सुरू करायचं आहे. SSC पडगा संघाचा कर्णधार, माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचंय. त्याचप्रमाणे सुदान स्पोर्ट्स बादाणे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये तयार स्थितीत राहायचंय. गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होतोय नंद किशोर उर्फ बाहुबली. कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय पाहूया. पहिल्या षटकात तर धावांचा महापूर आलेला आहे. पावसाळा नसताना सुद्धा आणि आपण पाहिलं रात्र नसताना सुद्धा दिवसा तारे चमकवलेले आहेत. अक्षय पाटीलनं खूपच सुरेख देखणी फलंदाजी केली. आता बाहुबलीला कुठेतरी अचूक टप्प्यावरती टिचून मारा करावा लागणार आहे. अन्यथा या सामन्यामध्ये SK सापे संघ अडचणीत येऊ शकतोय. दरम्यान बाहुबली गोलंदाजी सज्ज, सामोरा जाईल अक्षय पाटील. उंचपुरा खेळाडू आहे, तडाकेबाज धडाकेबाज, अतिशय सुरेख विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. मिड विकेटच्या क्षेत्रात 2 षटकार त्यांनी जोडले. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये 1 षटकार. दरम्यान थोडासा सुरेख अशा पद्धतीनं चेंडूच्या हाताळणी केली. उजव्या यष्टीच्या रोखानं केला होता मारा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूच्या रेषेत न येता खेळण्याचा प्रयत्न झाला. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दुसऱ्या षटकाची सुरुवात प्रारंभ आपण पाहतोय निर्धाव चेंडूने केलेली आहे. बाहुबली समोर जाईल, काहीतरी कानमंत्र दिला जातोय या ठिकाणी अक्षय पाटीलसाठी. दरम्यान पुढचा चेंडू पुण्याच्या उजव्या यष्टीच्या रोखाने टाकलेला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत 24. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. सचिन सामोरा जाईल बाहुबलीच्या माऱ्याला. सचिनने काहीतरी कानमंत्र दिला होता. धावा रोटेट करणं किंवा स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे. धावा जोडणं गरजेचं आहे, हा कानमंत्र होता तो. दरम्यान बाहुबलीच्या मारा सामोर जाईल सचिन. नक्कीच अतिशय सुरेख शरीराला फिरकी देत काऊ कॉर्नरच्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं 4 धावांसाठी. चेंडू होता, अचूक ओळखला सचिननं आणि आपण जर पाहिलं शरीराला स्वतःच्या गिरकी दिली आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी 28 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. याच्याचे समाचार घेतला जातोय फलंदाजीच्या जोरावरती. अतिशय सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आई गावदेवी सापे संघाकडनं. SK सापे संघाच्या गोलंदाजीची नक्कीच पिसं विस्कटून टाकणारी ही कामगिरी. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न आणि
डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अचूक झेल टिपतोय. सचिनची खेळू संपुष्टात येते. दुसरा झटका, दुसरा फटका. आई गावदेवी सापे संघाला. छोटी गेंद करने की कोशिश जीवन साल्वी ने आखिरकार कैच को अंजाम दिया. डीप स्क्वायर लेग की दिशा पर विकेट नंबर 2 गिरता हुआ सचिन के रूप में नए बैट्समैन भगवान आ चुके. सामना करते हुए एबी नंद किशोर राइट आर्म राउंड विकेट. फिर से आड़े बल्ले से खेलने की कोशिश, लेकिन राइजिंग गेंद बन गई थी. गेंद पड़ने के बाद उछाल काफी ज्यादा मिल गया था गायकवाड सर नंद किशोर को. नक्कीच गोल्डिंगच्या क्षेत्रामध्ये उजव्या यष्टीच्या अगदी काही सेंटीमीटर बाहेर असणारा हा चेंडू अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी केली होती. चांगली उसळी प्राप्त केली आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच चांगल्या चेंडूची हाताळणी होते, परंतु पंचांचा इशारा वाईटचा येतोय. कारण एक आपण जर पाहिलं तर हा चेंडू आहे उसळी घेतली होती चेंडूनं आणि एक धाव अतिरिक्त रूपात धाव फलकावरती धावा झळकत आहेत 29. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ 29 धावा धाव फलकावरती. 1 फॉर दी ओवर का इशारा भी आता हुआ शशिकांत कुलकर्णी सर का. एक बाउंसर कर चुके. अब फिर से अच्छी गेंद, नजरें बिल्कुल हट गई थी. अक्षय पाटिल की दूसरे की कोशिश, जीवन साल्वी का तेज थ्रो और विकेट फेंक दिया ऊपर. जहां पर अक्षय पाटिल नक्कीच एका धावेनं धाव फलकावरती 30 धावा झळकतात. अक्षय पाटील स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कुठेही दुसरी धाव घेण्याची गरज नव्हती. कॉलिंग चुकीची झाली आणि त्याचा फटका बसतो आहे. जो फलंदाज घणघणाती हल्ला करत होता त्याच फलंदाजाला धावबादच्या रूपामध्ये तंबूत परतावं लागतं. अतिशय चुकीचा निर्णय, दुर्दैवी घटना ही आई गावदेवी सापे संघासाठी. कारण इन्फॉर्म फलंदाज होता आणि धाव घेण्याचा नाहक प्रयत्न त्या जोरावरती आपण पाहतोय. एक झटका बसतो आहे आई गावदेवी सापे संघाला. 3 गडी गमावले 30 धावांवरती. पहिल्या षटकात 23 धावा. त्याच्यानंतर या षटकामध्ये कौतुक करावं लागेल बाहुबलीचं, केवळ 7 धावा दिलेल्या आहेत आणि 1 धावबाद आणि 1 गडी बाद अशा पद्धतीनं 2 गडी या षटकात तंबूत परतलेले आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे दत्ता सुतार. दत्ता सुतारच्या माऱ्याला सामोरा जाईल भगवान. दत्ता सुतार सापे एक्सप्रेस माने जाते. भावेश किफायती गेंदबाजी करने में काफी माहिरत हासिल करते दत्ता सुतार. इसके बाद एसएससी पड़गा के कप्तान और सुदाम स्पोर्ट्स भदानी के कप्तान आपको टॉस बॉक्स में तैयार रहना है टॉस के लिए. फिर से अच्छी गेंद घूम कर मारने की कोशिश, लेकिन भगवान को गेंद घूमती भी चली गई. विकेट कीपर कपिल मागे के पास. क्या गजब की गेंद समाप्त की सर. नक्कीच एक तर्रार चेंडू सापे एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो. दत्ता खोलवर टप्प्याचा चेंडू परीक्षा घेतली जाते भगवानची. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. आणखी एक चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय एका पाठोपाठ एक. अक्षय पाटील धावबाद झालेला आहे. त्याचा मोठा फटका आपण जर पाहिलं तर 1 धाव घेतल्याची स्ट्राईक रोटेट होऊन स्वतःकडे फलंदाजी संधी आली होती, पण अक्षय पाटीलनं 2 धावा घेण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. दरम्यान दत्ता मात्र परीक्षा पाहतोय भगवानची. चांगला लांबलचक रनअप आपला पाहायला मिळतोय. आणखी एक सुरेख चेंडू एका पाठोपाठ एक. आता मात्र आपण जर पाहिलं तर चेंडू जातो बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. शरीरावरून आदळलेला होता. पंचांचा इशारा लेग बाईटचा. लेग बाईटच्या रूपात 1 धाव. 31 धावा धाव फलकावरती. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ. धाव संख्येला कुठेतरी ब्रेक लागलेला आहे. धावा वाढवायला लागणार आहेत. 50 पेक्षा अधिक धावा इथे नक्कीच जोडाव्या लागतील आई गावदेवी सापे संघाला. बिल्कुल, जो नंद किशोर ने जो ओवर किया था सिर्फ 7 रन और एक कीमती विकेट अपने टीम को दिया था, वैसे रनों पर अब रोक लगाती भी एसके सापे. ज्ञानेश्वर मागे फैम टीम समय के मामले में एसके सापे नहीं तो आपको पेनलाइज भी किया जा सकता, क्योंकि अभी तक 10 मर्तबा खिलाड़ी को पेनलाइज किया गया है. ऑर्गेनाइजिंग कमेटी काफ़ी स्ट्रांग है. क्रॉसिंग सर्कल के अंदर होना अनिवार्य है. उसके बाद चेक गेंदबाजी के लिए तीसरे अंपायर की सुविधा भी उपलब्ध है.
कदमों का इस्तेमाल किया था भावेश ने, लेकिन शरीर से काफी दूर गेंद की थी, गेंद लहराती भी विकेट कीपर के पास और एक गेंद समाप्त होती हुई। ओवर में तीसरी डॉट गेंद। अभी तक सिर्फ 4 गेंदों में 1 रन खर्च किया है दत्ता सुतार ने। नक्कीच अतिशय सुरेख मारा, 31 धावा धावफलकावरती। या षटकात कुठेतरी कात टाकली जाते। सापे एक्सप्रेस या नावानं दत्ता सुतार यांना का ओळखलं जाते ते दाखवून देतोय। भगवान सामोरं जाईल दत्ताच्या माऱ्याला। पुन्हा एक खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये कार्पेटच्या साह्यानं धाडला जातोय। एकच धाव मिळेल याची दक्षता घेतो दीपेश। 32 धावा धावफलकावरती संघाचं नेतृत्व करणारा हा दीपेश। बिल्कुल दीपेश माघे ने गेंद को उठाया था लॉन्ग ऑन रीजन पर डीप में। 1 रन इस बीच पूरे करते हुए भावेश सिंगल के साथ 32 पर जाता हुआ स्कोर। तीसरे ओवर खेल चलता हुआ दत्ता सुतार अच्छी गेंदबाजी करते हुए। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, गति में बीट हुए बैट्समैन भगवान। देखना क्या इशारा था अंपायर का, लेग बाय का आता हुआ। 3 ओवर की समाप्ति के बाद 11 के रन रेट से 33 रन 3 विकेटों के नुकसान पर। 3 ओवर 33 रन और 3 विकेट 3-3-3-3 नजर आता हुआ इसके सापे के स्कोर कार्ड पर। नक्की 3 बाद 33 धावा धावफलकावरती। या षटकात धावसंख्येला लगाम लागलेल्या पहिल्या षटकात 23 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये मात्र 3 धावा। अक्षय पाटील बाद झाला आणि कुठेतरी पाहिलं एक आपला मित्र आहे तरी सुद्धा नितीनच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य उमटलं होतं, कारण अक्षय बाद होणं म्हणजे धावसंख्येला ब्रेक लागणं हे त्याला पूर्णपणे कल्पना होती आणि त्याचमुळे नितीन खूप खुश होतोय। परंतु अक्षय पाटील त्याचा जिवलग मित्र आहे हे तो विसरत नाहीये, कारण त्याला माहिती आहे अक्षय पाटिल मध्ये क्षमता है। अक्सर मैं कहता हूं कि दीपेश माली तो सापे की टीम में नहीं खेल सकते, लेकिन दीपेश मागे इस वक्त गेंदबाजी के लिए आते हुए सोशल मीडिया पे बहुत स्मार्ट दिखते हैं, लेकिन असल में थोड़े कुछ अलग नजर आते हुए दीपेश मागे। कैप्टन कुल कहा जाता है। राउंड विकेट भगवान के लिए, शपल होके घूम के मार दिया गया लॉन्ग लेग की दिशा में, तेज सरकती हुई 4 रन के लिए। निर्णायक क्षणी हा चौकार जोडला जातोय। लॉंग लेगच्या क्षेत्रात चौकार मारला, डाव्या एष्टीवरचा चेंडू अतिशय सुंदर शरीराला आपल्या फिरकी दिली आणि चेंडू मात्र लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये धाडला गेला। या चौकाराच्या जोरावरती 37 धावा धावफलकावरती। बोलाच्या धावा 4 धावा बाल करता येतात। दरम्यान एक आगळ्यावेगळ्या ढंगाने हा चेंडू खेळला गेला। 1 धाव मात्र लिलया पूर्ण होते आणि 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतात 38। एक अच्छा टोटल कहेंगे, क्योंकि हालांकि पहले ओवर में 23 रन बने थे, उसके बाद 7 रन खर्च किए नंद किशोर ने, दत्ता ने सिर्फ 3। हालांकि कोई सफलता नहीं मिली थी। अब दीपेश मागे गेंदबाजी करे, रनों पर रोक लगाए 38 3 विकेटों के नुकसान पर। समय के मामले में इसके सापे आपको सपोर्ट करना है। काफी स्ट्रिक्ट रूल इस स्पर्धा में। ऑफ स्टंप के अधिक बार दूसरे गली में गेंद को किया था, लेकिन पिच के बाहर गेंद को पिच किया था गेंदबाज दीपेश मागे ने। नो का इशारा था और फ्रीट का सामना करते हुए भावेश। सुवर्ण संधी आहे भावेशसाठी। या एका धावेनं धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत 39। नक्कीच आपण जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये दत्तानं जी कामगिरी केली होती त्याला कुठंतरी या ठिकाणी आपण पाहिलं तर गालबोट लावणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अतिरिक्त बाहेर चेंडूची पिचिंग झाली होती आणि पंचांचा इशारा आलेला होता नो बॉलचा। 39 धावा धावफलकावरती। अंपायर से कोई भी बहस नहीं करना है। वाइड का इशारा था हुआ। नक्की जो नो बॉल घोषित झाला होता तो चुकीने झालेला आहे, वाईड घोषित केला जातोय। 39 धावा मात्र धावफलकावरती। फ्री हिट नसेल याची नोंद घ्यायची भावेशनं। दरम्यान दीपेशचा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू यष्ट्यांच्या रोखाना टाकलेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू धाडायचा होता, पण डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय। दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि खिलाड़ी बाद होते हुए भावेश दूसरे के लिए पलटे थे, लेकिन काफी क्रीज से पीछे की तरफ थे।
स्टंप को बिखर दिया था विकेट कीपर कपिल माघे ने। O2 डीच है। मैं धन्यवाद डीजे, और मैं डीजे मास्टर से विनती करता हूँ, मैं कोई भी गम नहीं हुआ, आपको मराठी लोकगीत और कुली गीत बजाना है। नक्कीच या ठिकाणी आपण उडती गीतं लावणं गरजेचं आहे. असे स्लो गीतं लावतात जणू काही या ठिकाणी साऱ्यांना झोप येणं अपेक्षित आहे. तुम्हाला अशा पद्धतीची गीतं लावणं अपेक्षित नाहीये डीजे मास्टर. दरम्यान संकेता माळी सामोरं जाईल दीपेशच्या गोलंदाजीला. डाव्या यष्टीवरचा चेंडू भिरकावून दिला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रात दणदणी सनसणी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकता आहेत. 46 धावसंख्या डेंजर झोन कडे वाटचाल करू लागलेली आहे. इथून मात्र सापे संघाला परतण्यासाठी झुंज द्यावी लागणार आहे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी आईगाव देवी सापे संघाकडनं. 46 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात दीपेश वाघेचा पुढचा चेंडू पुण्याच्या डाव्या यष्टीवरचा चेंडू डिप्सकीवर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पळून एक धाव पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव लिहिल्या पूर्ण होते. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकतायत 48. 4 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा. 12ची सरासरी प्रत्येक षटकामागे या चेंडूवर पूर्ण केलेली आहे. निश्चित रूप से क्या गजब की अब शुरुआत देते हुए संकेत माली सिक्सर के साथ 8 रनों पर बल्लेबाजी करते हुए दीपेश संकेत के लिए उठा दिया डीप मिड विकेट पर. मोहन सालवी को गेंद चकमा दी थी भी पहले बाउंस पर 4 रन. धन्यवाद डीजे. 4 ओवर की समाप्ति के बाद 52 बने और 53 रनों का लक्ष्य. आइए दोस्तों अगले टॉस की तरफ हम लौट चलते. साजिद शेख, विजय मालिया पड़गा, एसएससी पड़गा बनाम सुदाम स्पोर्ट्स भादाने के बीच में. नक्कीच सुदाम भादाने वर्सेस एसएससी पडगा या 2 मातबर संघाच्या दरम्यानची नाणेफेकी. मी सन्माननीय अतिथीने विनंती करेन आपण टॉस बॉक्स कडे जायचं आहे. त्याचप्रमाणे टॉस बॉक्स मध्ये या 2 मातबर संघांचे नाणेफेकी करतोय माझे साथी समालोचक आदित्य जाधव. तर 52 धावा शेवटच्या चौकाराच्या जोरावरती आणि 53 धावा विजयाचं लक्ष्य. प्रति षटकामागे 13.25 ची सरासरी. हा सामना अतिशय चुरशीचा पाहायला मिळणार आहे. या सामन्यामध्ये सापे विजयी होणार आहे पण चुरस मात्र जबरदस्त पाहायला मिळणार आहे. धन्यवाद गायकवाड सर. लौट चलते अगले टॉस की तरफ. माननीय श्री पांडुरंग जी टेकड़ीकर से निवेदन करता हूं आपको टॉस बॉक्स में आना है टॉस के लिए. हमारे प्रमुख अतिथि की शुभआतों से हम टॉस करने जा रहे. एक तरफ समीर शेख बहुत पुराने खिलाड़ी, एक तरफ युवा गेंदबाज. सिक्के के बारे में दोनों कप्तान के लिए मालूमात के लिए बता दो. चलिए एक तरफ आपला खासदार कपिल जी पाटिल साहब, एक तरफ स्पर्धा के फोकस मैन विश्वास माघी की तस्वीर. मैं माननीय श्री पांडुरंग जी टेकड़ीकर से निवेदन करता हूं आपकी शुभआतों से टॉस करने दोनों भी टीमों के बीच. टॉस को जीता इस वक्त सुदाम स्पोर्ट्स भादान ने. मान्यवर से निवेदन करता हूं आपको मंच पर जाना और मंच की शोभा बढ़ानी है. स्वप्निल, पिछले मैच में आपकी टीम ने बहुत गजब की गेंदबाजी की थी, इसके बदौलत अपने मैच को जीत लिया था. खासदार कब मैच खेल रहे हैं और दूसरा मुकाबला आपका एसएससी पड़गा के सामने. 4 ओवर्स का मैच है. 4 ओवर में क्या करना चाहेंगे? फलंदाजी करो हमें पहले. कहाँ तक जाने की कोशिश रहेंगी आपकी टीम की? 45 से 50 प्लस जाने की कोशिश करेंगे. टीम में कोई चेंजेस? नहीं, फर्स्ट राउंड में थी वही सिर्फ आदेश गीते और विनय गीते नहीं खेलेंगे क्योंकि हमने उसको बात की है. हमसे बातचीत करने के लिए बहुत बहुत धन्यवाद स्वप्निल कतौरे. समीर शेख, ये जो शो है शेरोबा वाशेरे का खासदार का बहुत चर्चा में नजर आ रहा आजकल पड़गा परिसर का, क्या ओपिनियन है? बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है और हमको खेलने की संधि मिली, इसके लिए मैं शुक्रगुजार हूँ. 4 ओवर में आपको पहले गेंदबाजी का फैसला, गेंदबाजी करने के लिए आपको दिया और बल्लेबाजी का फैसला
सुदाम स्पोर्ट्स बाधाने कोई रणनीति रहेंगी सुदाम स्पोर्ट्स बाधाने के सामने? कोई नहीं है, हम कम से कम ये रोकने की कोशिश करेंगे और अच्छा क्रिकेट खेलेंगे। इस मैच में सलमान शेख, सुनील सुफियान शेख खेलने वाले? अभी तक तो कुछ पता नहीं, यहाँ तो नहीं पहुंचे है, अभी आएंगे तो खेलेंगे, नहीं तो फिर हम खेलेंगे। ऑल दी बेस्ट समीर शेख। दी न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स, सुदाम स्पोर्ट्स बाधाने वन द टॉस, चूज दी बॅट फर्स्ट, ओ टू दी कॉमेंट्री बॉक्स गायकवाड सर। धन्यवाद. आदित्य दरम्यान 53 धावांच्या विजयाचं लक्ष्य आहे आणि आई गावदेवी संघाकडनं सलामीचा गोलंदाज निखिल, सामोरं जाईल दत्ता सुतार. कुठेतरी आपण पाहिलं गोलंदाजीच्या मार्गामध्ये धाव मार्ग होता, याच्यामध्ये स्टेपिंग चुकी होते आणि त्यामुळे निखिल चेंडूची हाताळणी करत नाही, पुन्हा मार्गस्थ होतोय. दत्ता सुतार सामोरं जाणारे 53 धावांचं विजयाचं लक्ष्य आहे. पुढील सामना SSC पडगा वर्सेस सुदाम स्पोर्ट्स बाधाणे या दोन मातब्बर संघाच्या दरम्यान. निखिलचा चेंडू, खोलवऱ्या टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. जोरदार अपील केला जातोय. निर्धाव चेंडू, चेंडूच्या रेषेत न येता खेळण्याचा प्रयत्न झाला. चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय निखिल. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य, एक अच्छी गेंद समाप्त होती भी शुरुआत में पावर प्ले के खेल में निखिल की. पिछले मैच में भी अच्छी गेंदबाजी की थी दत्ता सुतार. इस वक्त सामना करते हुए विशाल लक्ष्य का पीछा करती भी ज्ञानेश्वर मागे फेम टीम इसके सापे स्टेप में छूकते हुए दोनों हाथ अपने कमर पर रखकर मैच को देख रहे ज्ञानेश्वर मागे. उनसे निवेदन आपको मंच पर आना और मंच से मैच को एनालाइज करना है. ज्ञानेश्वर मागे आपसे निवेदन है, जो इस वक्त पर्दे के पीछे से मैच को देख रहे, बैकफुट पे चले गया, हवा में खेल दिया और संकेत माली चीते की तरफ गेंद पर छपकते हुए. विकेट नंबर 1 गिरता हुआ, 0 का चश्मा पहनते हुए दत्ता सुतार. पर्दे के पीछे से मैच को देख रहे, बैकफुट पे चले गया, हवा में खेल दिया और संकेत इस वक्त पर्दे के पीछे से मैच को देख रहे. धन्यवाद डीजे. इसके सापे के समर्थक थोड़े से निराश होते हुए पीछे की तरफ अभी कई ऐसे खिलाड़ी है निखिल मागे सभी थोड़े चिंतित नजर आते हुए, क्योंकि बड़ी विकेट अब जाल में फंसती भी. दीपेश मागे आ चुके. अब रणनीति में चेंज किया गायकवाड़ सर, क्योंकि ऋषिकेश पाटिल भी अच्छे फॉर्म में, जिन्होंने सीजन में अर्धशतक लगाया था अल्फता पडगा के खिलाफ कासनी ट्रॉफी में. अतिशय चोरशीचा सामना असणार आहे. थोडासा रणनीतीमध्ये SKच्या बदल. दत्ता सुतार बाजून तंबूत परतलेला आहे. आणखी एक सुरेख चेंडू आणि आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात झेल टिपल्याचा मोहन मित्राचा विरोध सहन करू शकत नाही. शून्यावरती 2 खेळाडू बांधून तंबूत परततात. अप्रतिम मारा आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती एकही धाव झळकलेली नाहीये. 2 फलंदाज मात्र तंबूचा रस्ता धरलेला आहे. दीपेश मागे स्वतः कर्णधार आहे आणि संघाचा आधारस्तंभ ऋषिकेश पाटील मैदानावरती खेळपट्टीवरती आलेले आहेत. दरम्यान निखिल गोलंदाजीसाठी सज्ज. सामोरं जाईल दीपेश मागे. नक्कीच फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात दणदडे सनसडे षटकार. विजय याला म्हणतात आदित्य क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद आणि विकेट हॅट्रिकवरती गोलंदाज येतो. त्याच्यानंतर षटकार साकारला जातो. खऱ्या अर्थानं चेंडू फळीचं महायुद्ध, महासंग्राम या मैदानावरती रंगलेला आहे. खासदार चषक 2019. कैप्टन कुल का हॉट शॉट हमने देख लिया था. डीप स्क्वेयर लेग के ऊपर से 6 रन सिक्सर के साथ SK सापे और दीपेश मागे का खाता खुलता हुआ. 6 रन 53 रनों का लक्ष्य का पीछा करती भी शुरुआत में 2 जरूर बड़े झटके लगे सापे टीम को. निखिल राउंड विकेट. दीपेश के लिए छोटी गेंद खेलना चाहते थे ऑन साइड की दिशा में, गेंद पीछे की तरफ शॉट
फाइन लेग की खिलाड़ी से मिस फील्ड अब जाके उठाते हुए खिलाड़ी, लेकिन 2 रन इस बीच पूरे करते हुए 2 होने के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8। मोहन और दत्ता सुतार आउट होने के बाद एलिवेशन नहीं बना था गायकवाड सर शॉट के पीछे दीपेश मागे का। नक्कीच 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ विजयासाठी 53 धावा जोडाव्या लागणार आहेत आणि ही जोडी SK सापे संघाचा जर आपण पाहिलं तर कणा आहे। दरम्यान निखिल गोलंदाजीसाठी सज्ज, 8 ते 10 पावलांचा रनअप। कुठेतरी वारंवार आपण पाहतोय रनअपमध्ये चुकी घडते आहे आणि त्याचा परिणाम वारंवार मार्गस्थ होतोय, परंतु वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे। लक्षात घे निखिल, तू अशा पद्धतीने जर वेळ दवडणार असेल तर कदाचित तुझ्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतो आणि पेनल्टी वाचवायची असेल तर वेळेमध्ये षटकं आपल्याला हाताळावे लागतील। दरम्यान निखिलचा पुढचा चेंडू नक्कीच उजव्या रोखाने टाकलेला चेंडू बंद भिरकावून दिला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात। चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, पहिला नव्हे दुसऱ्या नव्हे तिसऱ्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी चेंडू उचलला तर 2 धावा मात्र रोखू शकत नाही। 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत। 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीचा इशारा येतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 10 धावा SK सापे संघ, म्हणजेच उर्वरित 3 षटकांमध्ये आपण पाहतोय त्यांना गरज आहे 43 धावांची, म्हणजे प्रति षटकामागे 14.33 धावेची गरज। निश्चित रूप से अब स्कीम जो रिक्वायर्ड रन रेट अब बढ़ चुका है SK सापे के लिए। बची भी 18 गेंदें और 43 रनों की जरूरत है। संकेत माळी गोलंदाजी धुरा सांभाळी सामोरा जाईल। वंडर बॉय ऋषिकेश पाटील SK सापे संघाचा हा आधारस्तंभ फलंदाज। राऊंड विकेट गोलंदाजी केली मारली एसटी उद्ध्वस्त, अप्रतिम चेंडूची हाताळणी आणि आपण पाहतोय ऋषिकेश पाटील तंबू मध्ये परतलेला आहे। SKच्या गोटामध्ये शांतता पसरलेली आहे। धन्यवाद डीजे। यहाँ से अगर SK सापे मैच हार गई तो उनके लिए बहुत शर्मिंदगी की बात रहेगी गायकवाड़ सर, क्योंकि युवा खिलाड़ी के सामने सीनियर खिलाड़ी इस वक्त घुटने टेकते हुए ऋषिकेश पाटिल निराश कदमों से लौटते हुए और ज्ञानेश्वर मागे फैम टीम SK सापे स्ट्रगल करती हुई 53 रनों का पीछा करती हुई। स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ऋषिकेश पाटील याच्याकडनं। दरम्यान मैदानामध्ये प्रविष्ट होतोय आकाशला आकाश मार्गी फटके खेळायला लागतील। संकेत माळे गोलंदाजी सज्ज आहे। दरम्यान नक्कीच आकाश मार्गी चेंडू मिड विकेट मध्ये धाडलेला आहे आणि या षटकाराच्या जोरावरती उजव्या एसटीच्या रोखाला टाकला होता चेंडू, परंतु ऑन साइडला मिड विकेटला भिरकावून दिला जातोय। किती सुंदर फटका खेळलेला आहे आकाशनं आकाश मार्गी चेंडूला 6 धावांसाठी मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलं। 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। लक्ष्याला आपण जर पाहिलं तर 53 धावाच्या लक्ष्याला स्पर्श करायचंय SK सापे संघाला। बिल्कुल एक तुम्हारी तो एक हमारी आकाश को भेजा था नंबर 5 पर और आकाश में शॉट्स खेलते हुए 6 रन सिक्सर के साथ खाता खुलता हुआ आकाश का और टीम का उछलता हुआ स्कोर 16 रन। संकेत माली राउंड विकेट मर्तबा दिशा से भटकते हुए लेग स्टंप से काफी दूर गेंद की थी। संकेत माली ने वाइट का इशारा था। 22 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17। अभी भी काफी सारी रनों की जरूरत था मैच को जीतने के लिए SK सापे के लिए। 36 धावांची अजूनही गरज आहे। अचूक टप्प्यावरती या ठिकाणी चेंडू ठेवण्यात अपयशी ठरला संकेत। दरम्यान आकाश सामोरा जाईल संकेत माळीच्या गोलंदाजीला। नक्कीच फुल टॉस चेंडू मिस टाइम शॉट आणि आपण पाहतोय
कव्हरचा क्षेत्ररक्षक धाव घेत आला होता आणि महत्वाच्या क्षणी झेल सुटतोय, एक धाव बहाल होते. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय आकाशला. क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडो कॅच जीतो मॅच, आणि या मंत्राचा विसर पडलेला आहे. क्षेत्ररक्षकांनी जी चुकी केली, प्रवीण त्या ठिकाणी होता आणि चुकी घडलेली आहे. धाव फलकावरती या 1 धावेनं धावा झळकता आहेत. 3 बाद 18 धावा. एक खराब फील्डिंग प्रवीण की एक गलती महंगी पड़ती भी. अब इस मरतबा बोल्ड विकेटों को खुला छोड़ा था, गेंद विकेटों के फर्नीचर से टकराती भी. धन्यवाद दीपेश. मागे निराश कदमों से लौटते हुए नए बैट्समैन नंद किशोर दी बाहुबली ऑफ पड़गा के बाहुबली आ चुके. स्ट्राइक पर सामना करते हुए गेंदबाज संकेत माली का रन संख्या रुका हुई 18 रन 4 विकेटों के नुकसान पर. कोई भी बैट्समैन ने अभी तक 2 बैट्समैन का अगर छोड़ दिया जाए तो कोई भी बैट्समैन ने बड़े शॉट नहीं खेले, एक आकाश और दीपेश मागे को. नक्कीच आपण जर पाहिलं तर यष्ट्या दाखवल्या होत्या दीपेशनं आणि यष्ट्या वाकवल्या संकेत माळीनं. अप्रतिम गोलंदाजी या षटकात. एक चेंडू स्वेर आहे, परंतु चांगल्या पद्धतीनं आपण पाहिलं तर गोलंदाजी केलेली एक षटकारी काढला, कमबॅक केलंय आणि 2 गडी बाद सुद्धा केले. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख प्रहार, परंतु मिस टाइम शॉट आणि चेंडू खाली येतोय. संकेत बाहुबलीची खेळी संपुष्टात. SK सापे संघ अडचणी. बाहुबलीनं जी मर्यादा होती ती ओलांडलेली आहे. 2 धावांची पेनल्टी बाहुबली तुमच्या संघाला बसलेली आहे. म्हणजे 2 धावा अधिक जोडावे लागणार आहेत. जे टार्गेट 53 होतं ते 55चं बनतंय आता. पेनल्टी आजच्या दिवसातील 11वी पेनल्टी आपल्याला पाहायला मिळते. एकूण या स्पर्धेतली 11वी पेनल्टी, दिवसातील नव्हे. तर अशा पद्धतीनं दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. या षटकात 3 गडी बाद केलेले संकेतनं आणि धावा माफक दिलेल्या आहेत. संकेत माळी गोलंदाजीसाठी सज्ज, सामोरा जाईल आकाश. नक्कीच डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईटचा. 1 धाव अतिरिक्त स्वरूपात मिळते. या एका धावेनं धाव फलकावरती धावा झळकता आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19. खूपच मोठं लक्ष होतं. 55 धावांच्या लक्ष्याला सामोरं जावं लागणार आहे. 19 धावा धाव फलकावरती. एक चांगला प्रहार आपला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये दणदणीत सनसनी षटकार आणि 25 धावा धाव फलकावरती. या षटकारानं आश्वासित केलेले SK सापे संघाला सामना अजून संपलेला नाहीये. 25 धावा धाव फलकावरती. उर्वरित 12 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू 30 धावांची गरज. मैदानावरती पाणी घेऊन जायचंय स्वयंसेवकांनी. मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. स्वयंसेवकांना विनंती करते त्वरित पाणी घेऊन जायचंय. 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन और अभी भी जीतने के लिए 30 रनों की जरूरत बची हुई 2 ओवर्स में. लक्ष्य 53 का था, लेकिन क्रॉसिंग नंद किशोर ने सर्कल के अंदर नहीं की थी. वो 2 रन की पेनल्टी, मतलब लक्ष्य 55 रनों का हो चुका और उसके जवाब में सिर्फ 25 रन अभी तक बने और आने वाली 12 गेंदों पर 30 रन. यहाँ से मैच को अगर जीतना है गाउदी सापे को, तो आकाश को भेजना होगा. SK सापे को जीतना है तो फिर आखिरी गेंद तक आकाश और कपिल मागे को रुकना होगा, क्योंकि आकाश 2 सिक्सर के साथ गायकवाड सर 13 पर नॉट आउट बल्लेबाजी करते हैं. नक्की क्षमता आहे आकाशमध्ये, क्षमता आहे कपिलमध्ये, परंतु ही क्षमता सिद्ध करावी लागेल. अजूनही आपण जर पहिला 12 चेंडूमध्ये 30 धावा जोडाव्या लागणार आहेत. बाहुबली बाद झाल्यानंतर आनंद असतो आपण पाहिला. अतिशय तगडा खेळाडू, शून्याचा चष्मा डोळ्यावर चढवत आपण पाहिलं तर या डावामध्ये 0 धावा केल्या होत्या.
मोहननं 0 धावा केल्या होत्या, दत्तानं 0 धावा केल्या होत्या, ऋषिकेशनं 0 धावा केल्या होत्या, नंदकिशोरनं, म्हणजे चारही फलंदाज जे बाद झालेले आहेत, एकंदरीत फलंदाज बाद झाले 5, परंतु 4 फलंदाज हे शून्याचा चष्मा डोळ्यावर चढवत तंबूत परतलेले आहेत. दरम्यान भगवान गोलंदाजी जोरात सांभाळी, सामोरं जाईल कपिल मागे. आखूट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेत नाही तर खेळण्याचा प्रयत्न झाला, फुटवर्क नव्हतं आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू, 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. बिल्कुल छोटी गिनती, उसका लाभ नहीं उठाए कपिल मागे. हर गुजरती गेंद अब प्रेशर बढ़ाएंगे एसके सापे के बैट्समैनों पर. इसके बाद सुदाम स्पोर्ट्स भदाने बनाम एसीसी पड़गा के बीच में मैच देखने वाले. भगवान ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर की जनिब रखी दी गेंद चली गई विकेट कीपर के पास. 10 में 30 रनों की जरूरत. 10 चेंडू 30 धावांची गरज. भगवान धारदार गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याच्या गोलंदाजीवरती भर दिला जातोय आई गावितोय सापे संघाकडनं. 10 चेंडू 30 धावांची गरज. उजवीकडे शपलोत, मोठा प्रहार, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. नक्कीच सुरेख झेल टिपला जातोय. आणखी एक खेळाडू, 5वा खेळाडू शून्याचा चष्मा डोळ्यावरती परिधान करत तंबूचा रस्ता धरतोय. धन्यवाद डीजे. एकाएक रुक गए थे वहाँ पर, जिस तरह से किसी गाड़ी का ब्रेक लगता है. कौन सा ब्रेक लगा था अपने पैरों पर कपिल मागे ने. नक्कीच ब्रेक नाही, हँड ब्रेक लागला होता. गाडीमध्ये आपण ब्रेक लावला तरी गाडी थोडी पुढे जाते, परंतु हँड ब्रेक जेव्हा खेचला तो गाडी जागेवर थांबते, तसा अनुभव आला. इथून शिट्टी वाजली आणि तिकडे हँड ब्रेक थांबला. आकाश के लिए अब भगवान राइट आर्म राउंड दी विकेट. फिर से एलिवेशन नहीं बना, गेंद जमीन के सारे ट्रैवल होती हुई निखिल ने गेंद को उठाया. मिस स्पीड, दूसरे की कोशिश. 2 रन इस बीच पूरे करते हैं भाई. मना किया तीसरे के लिए. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन अभी भी बची हुई 8 गेंदों पर 28 रनों की जरूरत. आकाश जो 3 गेंदे डॉट के लिए कपिल मागे ने मैच की काफी निर्णायक गेंदे गायकवाड सर हम कह सकते हैं. नक्कीच 3 चेंडू निर्धाव, त्याचप्रमाणे एक पेनल्टी आपण पाहिली. दरम्यान भगवान गोलंदाजी करेल, सामोरा जाईल आकाश. आकाशला मात्र आकाश भेदी फटके मारावे लागतील. नक्कीच सुरेख फटका, महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणारा हा फटका पाहायला मिळतोय. आकाशनं आकाश मार्गी चेंडू धाडला, षटकारात त्याचं परावर्तन केलं. 7 चेंडू 22 धावांची गरज. वन मैन आर्मी का रोल अदा करते हुए आकाश ने आकाश में स्ट्रोक खेला था. वीआईपी मंच को सलामी दी थी भी 6 रन. अब बची हुई 7 गेंदे और 22 रनों की जरूरत. रुका हुआ स्कोर 6 रन के साथ अभी तक 33 रन 35 रन हो चुके. 20 रनों की अभी भी जरूरत है. और आउट होते हुए आकाश. हे नवीन आली ही शालू बाबी, तिच्यासाठी होती पणात आला. जुनी होती अति शांताबाई, तिच्या बाईवर रस्त्यावर आला. हे नवीन आली ही शालू बाबी, हिच्यासाठी होती पणात आला. जुनी होती अति शांताबाई, हिच्यासाठी तो रस्त्यावर आला. पैसा आला हवेत गेला, या मेल्यानी वाटोला केला. पैसा आला हवेत गेला, या मेल्यानी वाटोला केला. पैसा आला हवेत गेला, या 33 रन हो चुके हैं. पहले ओवर में 10, उसके बाद 15 और अभी तक सिर्फ 8 रन खर्च किए. 6 गेंदे और 22 रनों की अभी भी जरूरत है जीतने के लिए. सिर्फ आपके पास 4 मिनट का समय बाकी है.
आई गावदेवी सापे आतिश 22 धावांची गरज. आतिशचा चेंडू नक्कीच सुरेख चेंडूच्या हाताळणी कव्हर मध्ये हवेत गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत होता, परंतु 2 धावा रोखू शकल्या नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव घेताना बाद होतोय फलंदाज जीवन साळवी. डीजे 5 चेंडू शेष आणि 20 धावांची गरज. टायगर मैदानामध्ये प्रविष्ट होतोय. निकेश टायगर या नावानं प्रसिद्ध आहे. आता आपण जर पाहिलं तर जंगल नाहीये, त्यामुळे जंगल नसल्या कारणामुळं वाघांचं अस्तित्व माणसांच्या सुद्धा दुनियेमध्ये दिसून येते आणि म्हणून अनेक जणांची नावं टायगर आपल्याला दिसून येतात. चायरीस, टायगर असे वेगवेगळी नावं. तर तो टायगर म्हणजेच निकेश. और वैसे भी गायकवाड़ सर टाइगर जंगल में अच्छे लगते हैं, मैदान में नहीं, लेकिन निकेश को भेजा. निकेश टाइगर. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. आतिशचा पुढचा चेंडू खोलवर डप्प्याचा चेंडू होता. मिस टाइम शॉट आपला पाहायला मिळतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग पर्यंत धाव घेतोय आणि धाव केवळ एक बहालूल याची दक्षता घेतोय. 4 चेंडू आणि 19 धावा. आदित्य काय घडेल या 4 चेंडूंमध्ये? आदित्य उठा दिया, लेकिन मैदान के अंदर अरबाज काफी आगे निकल गए थे कैच के लिए. 2 रन इस बीच पूरे करते हुए बैट्समैन प्रसाद 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन. अभी भी मैच दूर नजर आता हुआ इसके सापे से. इनको उठा दिया. 6 रन. 3 चेंडू 17 धावांची गरज होती. षटकारा मारला जातोय. 2 चेंडू आणि 11 धावा. 2 गोल्डन षटकाराची गरज आहे आणि अप्रतिम फलंदाजी करतोय प्रसाद. महाप्रसाद वाटलेला आहे षटकाराच्या रूपानं, परंतु या चेंडूवरती षटकार लागणं गरजेचं आहे आणि जर या चेंडूवर षटकार लागतोय तर या सामन्याची चुरस, या स्पर्धेची चुरस ही नक्कीच वाढणार आहे. तर प्रसाद सामोरा जाईल आतिशच्या गोलंदाजीला. 44 रन, डबल 4. बची भी 2 गेंदे, 11 रन. गायकवाड़ सर कुछ भी हो सकता है. आतिश और दी विकेट प्रसाद के लिए. बीट वे विकेट कीपर. देखना क्या इशारा था अंपायर्स का. वाइट का तवर देखना. गेंद मैदान के बाहर. 4 रन. और गायकवाड़ सर दुष्काळात 13वां महीना गरीबी में आटा गिला करते हुए आतिश बीडवे थे विकेट कीपर AB पाटील. हालांकि 2 चेंडू 5 धावांची गरज. 6 धावांची गरज, कारण या चेंडूवर 5 धावा बहाल झालेल्या. 2 चेंडू 6 धावा. थरार वाढतो आहे या सामन्यातला. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलं आतिश पाटीलने. नक्कीच उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू टाकला. दरम्यान आतिशचा पुढचा चेंडू नक्कीच चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न की आपल्याला पाहायला मिळाला, परंतु मिस टाइम शॉट आणि कुठेही स्ट्राईक आपल्या हातात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न प्रसादकडनं झालेला आहे. कुठली धाव या चेंडूवरती पाहायला मिळत नाही. सामना मात्र अतिशय चुरशीचा रंगतदार अवस्थेमध्ये येऊन पोहोचलेला आहे. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. गोल्डन 6 की जरूरत. पूरे पैसे वसूल होते हुए जनार्दन मांगे, विश्वास मांगे के टाइगर ने देखिए रन के लिए गए तो उनके मालूम है आखिरी गेंद पे छक्का चाहिए. स्ट्राइक उन्होंने छोड़ दिया. देखना है अब स्तंभ के अधिक बार व्हाइट का इशारा था. 1 गेंद 5 रन. टाइगर निकेश कुछ तभी समझाते हुए प्रसाद को. टेलेंडियर्स बैटिंग करते हुए क्रीज पर प्रसाद.
दिल की धड़कन अब तेज बढ़ती हुई, दिल के मरीज इस मैच से दूर रही है। कोई भी नक्कीच. ऑर्गेनाइजिंग कमेटी जिम्मेदारी नहीं लेंगे आपकी। सामन्याची रंजकता रोचकता वाढू लागलेली आहे. एक चेंडू 5 धावेची गरज. अतिशय चुरशीचा सामना. सापे गावातील तमाम दर्शक आपण पाहतोय. अतिशय 2 धावाची पेनल्टी या ठिकाणी मागात पडलेली आहे सापे संघासाठी, एसके सापे संघासाठी. आणि एक जबरदस्त चेंडूची हाताळणी. नक्कीच या चेंडूवरती षटकार मिळत नाही आणि सामन्यात विजय येतोय आई गावदेवी सापे संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन अक्षय पाटील, संकेत माळी अँड कंपनी, आतिश पाटील अँड हार्ड लक ज्ञानेश्वर मागे, हार्ड लक कपिल मागे, हार्ड लक मोहन साळवी, दत्ता सुतार अँड कंपनी. या सामन्याचा मानकरी खेळाडू कोण? नो डाऊट ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती कडा कापून टाकला, अप्रतिम गोलंदाजी केली होती. संकेतनं 12 धावा केले, 12 धावांची खेळी केली आणि 3 गडी बाद केले आपल्या षटकामध्ये. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू संकेत माळी. संकेत मंचावरती यायचंय. गजानन काकडे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते संकेत माळी याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहात. सन्माननीय गजानन काकडे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा सन्मान चिन्ह